गेस्ट हाऊस मध्ये स्वतः आमदार त्यांना पकडायला गेले. बिबट्याला काही लोकांनी काठीने मारहाण केलं, तर पण व्हिडिओ व्हायरल झालेला आहे. काय वाटतं भाऊ आपल्या एकंदरीत या प्रकरणावर? हा बिबट्या पकडला म्हणजे त्या ठिकाणी फॉरेस्टचे अधिकारी आले होते, त्यांनी रेस्क्यू ऑपरेशन सुरू केलेलं होतं. त्या बिबट्याला त्या ठिकाणी इंजेक्शन दिलेलं होतं आणि अशा स्थितीमध्ये आमदारांनी त्या ठिकाणी लाठीने मारहाण केली. एक प्रकारे तो बिबट्या जर या स्थितीमध्ये नसता आणि त्यांनी पकडलं असतं तर त्यांचं कौतुकच केलं असतं. परंतु अशा रीतीनं कारवाई करणं किंवा मारहाण करणं किंवा लाठीनं मारणं हा गुन्हा आहे. हा फॉरेस्टच्या माध्यमातून केलेला गुन्हा आहे. त्यामुळे फॉरेस्टच्या अधिकारी त्यांनी त्या ठिकाणी इंजेक्शन दिलेलं होतं. तो 15-20 मिनिटांना बेहोश होते इंजेक्शन दिल्यानंतर आणि त्या मधल्या कालखंडामध्ये लाठीनं मारहाण करून आम्ही पकडल्याचं दाखवलं. पकडला आनंद आहे, परंतु नियमबाह्य प्रक्रिया. पण अशा पद्धतीने नियमबाह्य तो पकडला गेला, हा गुन्हा आहे असं खर्च म्हणतायत. खडसे मला पोलीस स्टेशन तुम्हाला मोकळं आहे. शेवटी पोटदुख्या माणूस आहे, त्याची पोटदुखी काही थांबणार नाही. हे कोण काय बोललं यापेक्षा माझी लोकांप्रती माझी जी जबाबदारी मी पार पाडण्याचा प्रयत्न केला होता. आणि बिबट्याला 2 वेगवेगळे बेशुद्ध करण्याचे इंजेक्शन दिल्यानंतरही बिबट्या बेशुद्ध होत नव्हता. तशा अवस्थेत तो पडत होता, तुम्ही बघू शकता. आणि नागरी वस्तीत घुसवला म्हणून त्याला थोपवण्याचा तो प्रयत्न होता. आणि तो कुठे जखमी झाला काय झाला हे जर तुम्ही फॉरेस्टला विचारून घ्या. त्यांनी माझ्या समोर एका माणसावर हल्ला केला म्हणून त्याच्यावर मी थोडंसं अंगावर देऊन त्याला दाबण्याचा प्रयत्न केला सगळी मंडळीने. या गोष्टीचं कौतुक करण्याची धाडस खडसेंमध्ये नाही, कारण खडसे माणूस नाही आहे. हा एक निद्रूप याचा विजयाचा माणूस आहे. त्याच्यावर त्याची जास्त सिरियस घेणं कठीण मला नाही वाटत. खूप सिरियस घेतलं पाहिजे असं. काय परिस्थिती नेमकी बिबट्या आता तुम्ही फॉरेस्ट डिपार्टमेंटला विचारलं पाहिजे. त्यांनी त्यांना जेरबंद करून ते मला असं वाटलं त्यांनी काही उपचार करून त्याला सोडला. मध्यरात्री सोडला. अशा पद्धतीने थेट रस्त्यावर मध्ये पण वाहतूक आपण काय मागणी करणार? आता मधल्या काळात आमचा जो भाग आहे तो व्याघ्र प्रकल्पाला अपेक्षित असा भाग आहे माझ्या माहितीनुसार. आणि तिथे बिबट्यांचे खूप बिबटे किंवा वाघ असतात, तिथे वाघ आहे, त्यांचं वास्तव्य आहे. मधल्या जंगलामध्ये आग लागणे किंवा पाणी नसणे पाणवठ्यांवर, त्याच्यामुळे ते शहराकडे येतात आणि हा नेहमीचा प्रकार आहे. जीवित आले तर घडले असते तर दुर्घटनामध्ये झाली असते. ठीक आहे, म्हणून काय करणार? आमच्या सुदैवाने असं काही घडलं नाही. हा महत्त्वाचा मुद्दा आहे, त्याच्यामुळे त्या विषयात आपण बोलणं बरं आहे.